पतंगाच्या तारेमुळे लोक जखमी होण्याच्या किंवा मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। तसेच घरी जात असताना दिंडोशी पोलीस चौकीत तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा पतंग उडवणाऱ्या मांजाने गळा कापला गेला असल्याने मृत्यू झाला। या तक्रारीनुसार गेल्या 2 दिवसात शहरातील किमान 5 पोलीस ठाण्यांमध्ये चायनीज मांजा विकताना, साठवणूक करताना किंवा वापरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चायनीज मांजाच्या अनुषंगाने आमच्या हद्दीमध्ये पण एक कारवाई करण्यात आली आहे। काल लालजीपाडा परिसरातून आम्ही एक चायनीज मांजा विक्री करणारा एक इसम नरेंद्र उर्फ त्याला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडे जवळजवळ 19,000 किमतीचा चायनीज मांजा मिळून आलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा घेऊन आम्ही त्याला अटक केलेली आहे त्या इसमाला। सर, मकर संक्रांत जवळ येते आणि जास्तीत जास्त यावेळेस पतंग उडवले जातात, तर पतंग उडवणाऱ्या लोकांवरती पण कारवाई करण्यात येणार आहे। जर चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणारच आहे। त्याचबरोबर जर त्या चायनीज मांजाचा उपयोग करून जर कोणी पतंग उडवत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत।